मित्र हो, नसरापूरच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. पण या प्रकरणात आणखी ज्या काही घटना समोर येत आहेत त्यानं हादऱ्यावर हादरे आणि धक्क्यावर धक्के बसत आहेत. माणूस सुद्धा एखाद्या श्वापदासारखा आणि किती क्रूर वागू शकतो याचं यापेक्षा आणखी दुसरं उदाहरण काही असेल की नाही सांगता येत नाही. अहो, 65 वर्ष वयाचा लिंगपिसाड भीमराव कांबळे या नराधमानं अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला, त्यानंतर तिचा जीव घेतला. इथपर्यंतच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. पण चिमुकलीचा जीव गेल्यावर सुद्धा या नराधमानं केलेलं कृत्य अंगावर काटा आणणारं आहे. हा नराधम कांबळे एका गोठ्यात काही महिन्यापासून राहत होता. याच गोठ्यामध्ये त्यानं या चिमुकलीला नरक यातना दिल्या. पण यावेळी इथं नेमकं काय घडलेलं होतं हे सांगणारा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता समोर आलेला आहे. ससून रुग्णालयानं दिलेला हा रिपोर्ट आपण जर पाहिला तर कुठल्याही संवेदनशील मनाला प्रचंड धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालानुसार या कांबळेनं चिमुकल्या लेकराच्या तोंडामध्ये बोळा कोंबून अत्याचार केला. हे तर शवविच्छेदनामध्ये उघड झालेलंच आहे. पण त्यापेक्षा सुद्धा तळपायाची आग मस्तकात जावी अशी एक माहिती आता उघड झालेली आहे. कांबळे नावाच्या या कुत्र्यानं कोवळ्या जीवाचे लचके तोडले. पण त्यानंतरही या हरामखोरानं ही चिमुकली मुलगी मेली आहे की नाही याची खात्री सुद्धा त्यानं करून घेतली. आणि ही खात्री होण्यासाठी त्यानं तिच्या मृत्यूनंतर सुद्धा तिच्या छातीत जोरानं बुक्की मारली. हे सगळं पोस्टमॉर्टम अहवालामध्ये समोर आलेलं आहे. चिमुकलीच्या तोंडामध्ये या नराधमानं बोळा कोंबल्याचं हे आढळून आलेलं आहे. त्यानं तिचं नाक आणि तोंड दाबलंही होतं, हेही समोर आलेलं आहे. सगळं काही अत्यंत क्रूर निर्दयीपणे त्याने केलेलं आहे. मुलीचे अंतर्गत अवयव म्हणजे ज्याला आपण व्हिसेरा म्हणतो, हा व्हिसेरा प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आलेला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर ससूनकडून पोलिसांना अंतिम अहवाल तर नक्की दिला जाईल. चिमुकलीच्या चेहऱ्यावर ओरखाड्याच्या खुणा आहेत. तिच्या गुप्तांगाला सुद्धा इजा झाल्याचं तपासणीद्वारे आढळून आलेलं आहे. चिमुकलीच्या बॉडीची मरणोत्तर तपासणी सरकारी रुग्णालय असलेल्या ससून रुग्णालयामध्ये झाली. त्यानंतर रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागातील वैद्यकीय तज्ज्ञांनी मृतदेहाची इन कॅमेरा उत्तरीय तपासणी केली आणि त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे सादर केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करण्याला सुरुवात केलेली. अशातच आता या नीच हरामखोर जे काही म्हणाल ते त्या या कांबळेचा पाय आता आणखी खोलात गेलेला आहे. माणसाच्या जातीनं किती नीचपणा करावा याच्या सगळ्या मर्यादा या कांबळेनं ओलांडलेल्या आहेत. याला ठेचून मारावं, याला भर चौकात फाशी द्यावी, याचा एन्काउंटर करावा वगैरे 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 अशा सगळ्यांच्या मागण्या भावना तीव्र आहेत. पण मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाबला सुद्धा अशा पद्धतीनं मारता आलेलं नाही. सगळ्या गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात. पण माणूस म्हणून जन्माला आलेला माणूस सुद्धा किती आणि कसा हैवान होऊ शकतो हे या नराधम कांबळ्यानं दुनियेला पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. एवढ्याशा लेकराचा जीव गेला तरी तिच्या छातीवर बुक्क्या मारून हा तिच्या मृत्यूची खात्री करतो. राक्षसाच्या पलीकडची ही अवलाद नाही का मित्रांनो? संताप येतो, संताप. अशा या नीच अवलादीला तुम्ही काय म्हणाल मित्रांनो? जरूर व्यक्त व्हा. तुमच्या मनातल्या भावनांना वाट करून द्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आणि हो मित्र हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.